उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा त्यांच्यावर आरोप झालेत। आता आरोप करणारे कुठल्याही पक्षाचे नसून थेट दिशा सालियान यांच्या कुटुंबियांनी म्हणजेच दिशा सालियानच्या वडिलांनी केलेत। दिशाचा मृत्यू 2020 साली झाला आणि आता 5 वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप करत हायकोर्टात धाव घेतली आहे। संपूर्ण प्रकरणाची नव्यानं चौकशी केली पाहिजे अशी याचिका दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात केली आहे। सामूहिक बलात्कार करून निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप या याचिकेतून केलाय। तर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांनी आणि मुंबई पोलिसांनी दबाव टाकल्याचंही या याचिकेतून म्हटलं आहे। दरम्यान दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप झाल्यानंतर मविया नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। तरुण नेत्यावर चिखलफेक करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, याचिकाकर्त्यांच्या मागे कुणीतरी अज्ञात शक्ती काम करते असा दावा संजय राऊतांनी व्यक्त केलाय। हिंदुत्वावर थुंकणारी पोरं हिंदुत्वाचे ब्रँड अँबॅसेडर झालेत असा टोला सुद्धा नितेश राणेंना लगावलाय। 5 वर्षांनी हे प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। ते प्रकरणच नव्हतं, काहीच नाही। आणि त्या वडिलांचं जे म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता, खरं म्हणजे त्यांच्यावरती आता दबाव आहे। हे प्रकरण तुम्ही नव्यानं सुरू करा, आता दबाव त्यांच्यावरती असावा असं मला स्पष्ट दिसतं। ठाकरे कुटुंबाला, आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्यानं जो प्रयत्न सुरू आहे या माध्यमातून, तो पुन्हा एकदा स्पष्ट दिसतोय। औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं, औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढलं, तो आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला, पण तो औरंगजेब त्यांच्यावरच उलटला। त्याच्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या 4 दिवसापासून शिस्त आहे, काही दिवसापासून। आणि यामागे कोणाची प्रेरणा आहे, कोणाची शक्ती आहे आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होतं याची सगळी माहिती आमच्याकडे आहे। तुम्ही एका तरुण नेत्याच्या भविष्यावर, करिअरवर अशा प्रकारे चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। बघा, हे जे सगळे लोक आहेत भारतीय जनता पक्षामध्ये, हे बाडगे आहेत। यांनी वीर सावरकरांवरती चिखलफेक केलेली आहे, याने हिंदुत्वावर चिखलफेक केली आहे, याने मोहनराव भागवतांवर चिखलफेक केलेली आहे, आणि आज हे यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत। ही पोरं टोरं, बरं का, कालपर्यंत ज्याने हिंदुत्वावर जे थुंकले, वीर सावरकरांना ज्यांनी अपमानित केलं, सरसंघ चालक मोहनराव भागवतांविषयी अपशब्द काढले, मोदी शहांना शिव्या घातल्या, हे सगळे आज भारतीय जनता पक्षाचे आणि हिंदुत्वाचे ब्रँड अँबॅसेडर झाले। यासारखं हिंदुत्वाचं दुर्दैव नाही। दरम्यान 5 वर्षांच्या काळानंतर दिशा सालियानच्या वडिलांना जाग आली का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। तर हे प्रकरण राजकीय षडयंत्राचा भाग वाटतो असा दावा अनिल देशमुखांनी केलाय। याच्यामध्ये त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांनी वेगळी वक्तव्य केलं होतं। आता ते कदाचित 4 वर्षानंतर त्यांना असं वाटत असावं की न्याय मिळावं म्हणून ते कोर्टात गेले असतील। जे काय असेल ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे अशी आमची सुद्धा इच्छा आहे। फक्त आमचं एवढंच मत आहे की तुम्ही बघाल आजपासून पुढं म्हणजे पुढचे काही दिवस हे भाजपकडनं याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल। कारण दिशा सालियानच्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं कोणी या बाबतीतलं राजकारण करू नये, पण आता राजकारण सुरू आजपासून झालेलं तुम्हा आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल। कारण का भाजप जेव्हा राजकारण करतं त्याच्या मागे काही ना काहीतरी त्या ठिकाणी हेतू असतो। पण हे सर्व प्रकरण मला हे राजकीय षडयंत्राचा भाग दिसतो। पहिले सांगितलं की सिनियर अधिकाऱ्याची SITची चौकशी तिथे चालू होती 2022 पासून, ती 3 वर्ष झाली चौकशी। आणि मी पहिले सांगितलं हे जे चालू आहे सगळं राजकीय षडयंत्राचा भाग दिसतो। नव्याने जी काही याचिका दाखल केली गेलेली आहे
त्याच्यामध्ये जे काही हायकोर्टाचे किंवा माननीय हायकोर्टाचे जे काही फाइंडिंग्स येतील किंवा जे काही त्यांचे आदेश येतील त्याचं पालन केलं जाईल. सध्या SIT मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी चालू आहे. एके वेळेस ही चौकशी चालू असताना जे काय आता नवीन याचिका दाखल केली गेलेली आहे त्याची माहिती म्हणून आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. मला असं वाटतं की वडिलांनी एखादं पिटिशन दाखल केल्यानंतर म्हणजे त्या मृत झालेल्या व्यक्तीच्या वडिलांनी दाखल केल्यानंतर कोणाला टार्गेट करण्याचा काही विषय येतो असं मला वाटत नाही. याच्यामध्ये सत्यता जी काय आहे ती कोर्टाच्या निर्णयानंतर बाहेर येईल आणि कोर्ट जो काय निर्णय देईल तो सगळ्यांना बंधनकारक असला पाहिजे. परंतु एखादी बाब न्यायप्रविष्ट असताना आणि ती संवेदनशील विषय असताना त्याच्यावर कॅबिनेट मंत्री म्हणून मी बाहेर वाच्यता करणं किंवा बोलणं हे योग्य नाही. त्याच्यामधली सत्यता नक्की न्यायालय पडताळून बघेल आणि त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल.